सकल हिंदू समाजाचे समन्वयक हिंदू धर्मरक्षक शिवराजदादा गायकवाड यांच्याकडे विद्यार्थिनी लेखी स्वरूपाची तक्रार जिहादी महिला शिक्षिका रमेजा कंपली व प्राचार्य हरिदास प्रदीप यांच्या विरोधात मानसिक छळाचा तक्रार देण्यात आल्यानंतर लगेच उच्च मुख्य कार्यालय चौकशी समिती येथील वरिष्ठ अध्यक्ष यांना सकल हिंदू समाज सूरज भोसले यांच्या वतीने निवेदन देण्यात आले व चौकशी संदर्भात समिती गठीत करण्यात आली। अर्जात व मुलाखतीत विद्यार्थिनींनी आपल्याला होणारा त्रास आणि त्याबाबत व्यथा मांडल्या आहेत। रमेजा कंपली या शिक्षिकेने तांत्रिक कौशल्य याच्याऐवजी प्रेमाचे कौशल्य, अनैतिक संबंध, प्रेमाखातीर हाताची नस कापून घेण्याबाबत कहाण्यांमार्फत मुलींचे चेहरे मुस्लिम मुलांना दाखवत होते। हरिदास प्रदीप संस्थेचे प्राचार्य यांनी परमनंट शिक्षिकेला बदली करून त्या जागेवर अनधिकृत मुस्लिम महिलेची भरती करून रुखसार शेख यांच्यामार्फत रचलेला कट, विद्यार्थिनींना पाणी कमी प्यावे त्यामुळे वॉशरूमला जावे लागणार नाही, येथे हिंदू विद्यार्थिनी कपाळाला कुंकू टिकली लावल्यास हिंदू संस्कृतीचा अपमान करून रमेजा कंपली या विद्यार्थिनींना धमकी देऊ लागल्या आणि लव जिहाद विरोधी धडे शिकवण्याचे काम यांच्यामार्फत केले जाते। या सर्व विषयांची चौकशी केली नाही तर सकल हिंदू समाजाच्या वतीने सोलापूरमध्ये मोठे आंदोलन करण्याचा इशारा शिवराजदादा गायकवाड यांनी दिला। या प्रसंगी उपस्थित सूरज भोसले, श्रीकांत गिड्डे, केशव मेत्रे, बाबा बनसोडे व इतर सदस्य होते। मग प्राचार्य हरिदासबद्दल सांगायचं मला, त्या सरांनी मला सांगितलं तू शांतपणा शिकू नको, एकदा कॉल करून जे मला प्रॉब्लेम आहे वैयक्तिक ते सांगितलं त्यांना आणि सोडा असं म्हणून विनंती केली तर त्या सरांनी मला रजिया मॅडमकडे पाठवलं, खपली मॅडमकडे। त्यांनी मला असं सांगितलं की तुझं काय प्रॉब्लेम आहे ते फाईल आणून दाखव। मी फाईल आणून दाखवले, त्यांनी माझं फाईल ठेवलं तरी ते बघत नव्हते समोर, असं उघडं करून दाखवलं तरी बघितलेलं आहे। आणि दुसरी जी मुस्लिम मुलगी होती तिला डायरेक्ट म्हणले तू जाऊ शकते। आमचे वडील आले बाहेर फाईल घेऊन तरी मला सोडायला तयार नाही आणि मला म्हटले नंतर थांब थोडे वेळ। मी म्हटलं मग मॅडम काय एवढं मला हे करायला लागलं, तुमच्या काचूच्या मुलीला का सोडता असं मी विचारल्यावर मला असं एकदम जोराने बोलले आणि बाहेर काढून टाकले। प्राचार्य आणि ते खपली मॅडमचं काय तर वेगळंच प्रोग्राम चालू असतंय। जय शिवराज। मी शिवराज गायकवाड, संघ सकल हिंदू समाज औद्योगिक प्रशिक्षण संस्था डफरिंग चौक इथे आमच्या महिलाताईंनी सकल हिंदू समाजाकडे तक्रार केली होती की मुलींना मानसिक त्रासवाले, मानसिक छळवाले, त्या संदर्भात आम्ही आज त्यांच्या वरिष्ठांना केले असता तिथे समिती चौकशीला आले। त्या संदर्भात चौकशी झालं आणि आम्ही इथं आलो असता, प्रत्यक्षात माझ्या महिला बहिणींना भेटायला आल्या असता, प्रत्यक्षांचं विचारपूस केला असता। अशी गंभीर असं घटना आले या भागात। या ज्या शिक्षण संस्था, या शिक्षण संस्थांमध्ये लव जिहाद असं प्रकार चालू की रमेजा कंपली अशी महिला आहे की त्यांच्या माध्यमातून या संस्थेचे 2 ते 3 पोरी मुस्लिम पोराशी पळून गेले। त्यांच्या मागचं षडयंत्र म्हणजे कंपली मॅडम आणि हे शिक्षक हरिदास शिक्षक हा व्यक्ती महिलांना खूप मानसिक त्रास देतो आणि त्यांना असं बोलतो तुम्ही पाणी कमी वापरा आणि पाणी कमी प्या, त्यामुळं तुम्ही टॉयलेटला तुम्ही जाऊ शकणार नाही, असं औपचारिक वाईट वर्तणूक भाषा या कॉलेजमध्ये केले जात आहे। या सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा आपलं स्वप्न बघितले, जेव्हा महिला शिक्षणाविषयी त्यांनी प्रवृत्त केले आणि महिला शिक्षणासाठी त्यांनी या भारतात त्यांनी एक आंदोलन केले, चळवळ उभा केले, त्यामुळं प्रत्येक महिलाला अधिकार त्यांच्यामुळं मिळालं। पण मला आता असं वाटायलं की खरंच या शिक्षण संस्थेच्या काही अधिकारीनुसार या संस्थेचं नाव खराब होत चाललंय। मी या सगळ्यांना सांगू इच्छितो, या विद्यार्थ्यांना जर काही भविष्यात त्रास झालं आम्ही तुमच्या विरोधात महाराष्ट्रावर सकल हिंदू समाजचं आम्ही मोर्चा काढणार आहे। महिलांना समानतेचं वागणूक द्यावं, महिलेला कुठलेही मानसिक त्रास देऊ नये। जर इथं असंच जर लव जिहादचं विषय झालं किंवा इथं टॉयलेट स्वच्छतागृहाला पुरुषांचं नेमणूक केल्या जाते, पुरुषांचं नेमणूक केल्यावर त्या स्वच्छतागृहामध्ये
पुरुष हा व्यक्ती महिलेवर वाईट नजरेने बघतो, इथले शिक्षक आहेत ते महिलांवर वाईट नजरेने बघतो, महिला स्वतः मीडियासमोर स्वतः बोलले, अशा शिक्षकांचं असं जिहादी वृत्तींचं जे रजिमा कंपनी मॅडम आहे त्यांचं चौकशी व्हावं, त्यांनी सस्पेंड करावं आणि त्यांना कारवाई करून त्यांना जेलमध्ये घालावं, हे मी सरकारकडे विनंती करतो. माझं 2 शब्द संपवतो. जय. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.